एक चैतन्यमय वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्टीफन हॉकिंगची ओळख करून दिली, ज्यात असे सांगितले की आग्रह आणि जिज्ञासा असलेल्या हॉकिंगने काळाच्या गुढता आणि ब्लॅक होलवर खूप महत्त्वाचे काम केले। स्टीफन लहानपणापासूनच शाळेतला तल्लख बुद्धिमान हुशार विद्यार्थी होता। तो विज्ञानाचे पुस्तक वाचण्यात आणि गूढ गोष्टींच्या शोधात खूप खोलवर जात होता। आहे का आणखी काही, असे तो नेहमी विचारत। यावरून तुम्ही कल्पना करू शकता त्याची जिज्ञासा किती असावी। परंतु एक दिवस स्टीफनला ALS म्हणजेच अॅमियोट्रॉफिक लेटरल स्क्लेरोसिस या आजाराचे निदान झाले। यामुळे माझ्या शरीराला त्रास होणार आहे, पण मी थांबणार नाही, असे त्याने ठामपणाने सांगितले। स्टीफन आता नेहमीसाठी व्हीलचेअरमध्ये बसून असलेला जरी असला तरी त्याने कोट्यवधी तारे आणि संपूर्ण ब्रह्मांडाबद्दल उत्साहाने चर्चा केली। त्याने आपल्या स्पीच सिंथेसायझरने बोलून सर्वांची मने जिंकली। काय आश्चर्यकारक आहे, तारे आणि ब्लॅक होल, असे तो म्हणाला। स्टीफनच्या संशोधनाने ब्लॅक होल संकल्पना कशी असते हे समजून घेण्यास मदत केली। तो एक असा बिंदू आहे जिथे काहीही बचावू शकत नाही। हे समजून घेतल्यावर आपण काय विचारू शकतो? शाळेतील मुलं एकमेकांकडे पाहतात। स्टीफन हॉकिंगच्या अद्वितीय कामामुळे अनेक लहान मुलांना विज्ञानाच्या गोडीत रंगवले गेले। मी देखील एक शास्त्रज्ञ बनू इच्छितो, एक मुलगा खूप उत्साहाने सांगतो। स्टीफनच्या कामाला प्रोत्साहन भेटत होते। आणि अगदी शेवटी स्टीफन हॉकिंगने एक प्रश्न सोडला, आपण या विशाल ब्रह्मांडामध्ये एकटेच आहोत की इतरही काहीतरी आहे का? तुमचे मत काय आहे याबद्दल कमेंटमध्ये नक्की उत्तर लिहा। धन्यवाद।